नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी रेल्वेची नवीन भरती आलेली आहे आणि ही नॉन टेक्निकल पदांसाठी आहे. म्हणजे तुमची 12वी जरी झालेली असली किंवा अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशन जरी असेल, तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये टी-सी झालं, क्लर्क झालं, अशा विविध पोस्ट आहेत आणि लेव्हलनुसार पोस्ट आहेत. तर त्याचीच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत, की कशा पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. कारण की 11,000 पेक्षा जास्त जागा यामध्ये काढण्यात आलेल्या आहेत. तर पहा, परीक्षा पद्धती जर आपण पाहिली तर परीक्षा आयोजित करणारी संस्था आहे आर-आर-बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वे भरती बोर्ड. परीक्षेचं नाव आहे गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये एन-टी-पी-सी असं म्हटलं जाते. पोस्ट जर आपण पाहिलं तर काही पोस्ट 12वीवर आहेत, काही पोस्ट पदवीवर आहेत, तर काही पोस्ट पदव्युत्तर पदवी स्तरासाठी देखील आहेत. जागा 11,558 जागा या भरतीमध्ये काढलेल्या आहे आणि महत्त्वाची बातमी अशी की जर मागील काही भरतीचा आपण रेकॉर्ड पाहिला तर या जागेमध्ये वाढ करण्यात येते. म्हणून ह्या जागेमध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण की मागच्या भरतीचा जर आपण अंदाज घेतला तर बऱ्याच भरतीमध्ये जागा वाढ करण्यात आली होती. नंतर पहा, आता आपण जाऊया पुढच्या प्रक्रियेकडे की निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे. जाहिरात आपण पाहणार नाही आहोत कारण की सविस्तर अजून जाहिरात आलेली नाही. ही जी प्रक्रिया आपण पाहतो ही मागच्या भरतीच्या नुसार पाहत आहोत. नवीन जाहिरात जी आहे ती आपल्याला कळेलच सविस्तर आल्यावर. पण या ठिकाणी जे आहे टप्पे जे आहे ते कॉमन राहण्याची दाट शक्यता आहे. तर पहा, आर-आर-बी एन-टी-पी-सी निवड प्रक्रिया 2024. पहिला टप्पा असतो तुमचा संगणक आधारित चाचणीचा, सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा. तर पहा, पहिला टप्पा सीबीटी मध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य जागरूकता आणि गणित या विषयांचा समावेश यामध्ये असतो. तर पहा, जागाच महत्त्वाच्या नसून या ठिकाणी पेपरचा पॅटर्न जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल, परीक्षेमध्ये निवड व्हायची असेल, तर पेपरचा एक पॅटर्न तुम्हाला कळलेला असावा. परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते त्याचा अंदाज असावा, जेणेकरून तुम्ही ती परीक्षा क्रॅक करू शकता. तर पहा, पहिला टप्पा असतो आपला सीबीटीचा. दुसरा टप्पा असतो तो देखील सीबीटीचा असतो. यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य जागरूकता आणि गणित या विषयांचा समावेश असतो. तिसरा टप्पा जो असतो टायपिंग कौशल्य चाचणी, संगणक आधारित चाचणी, अभियोग्यता चाचणी, ही जी लागू असेल ती. कारण की एक पोस्ट नाही आहे, यामध्ये विविध पोस्ट आहेत. तर ज्या पोस्टला जे लागू आहे तेच या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि तसे एकूण 4 टप्पे आहेत. पण काही काही जणांसाठी हा जो तिसरा टप्पा आहे तो लागू नाही. तर पहा, चौथा टप्पा असणार आहे तुमचा कागदपत्र पडताळणीचा आणि वैद्यकीय परीक्षेचा. तर हे आहे तुमचे एकूण 4 टप्पे थोडक्यात. नंतर पहा, पुढे जर आपण आलो एक एक टप्पा जर आपण सविस्तर पाहिला तर सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या CBT-1. CBT-1 जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये जर आपण महत्त्वपूर्ण विषय पाहिले तर गणित विषय आहेत. त्याच्या प्रश्नांची संख्या असणार आहे एकूण 30. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क आहे, ज्याला आपण रिझनिंग असे म्हणतो, त्याचे प्रश्न असणार आहे 30. सामान्य ज्ञान असणार आहे, सामान्य जागरूकता ज्याला आपण असे म्हणतो, त्याचे प्रश्न असणार आहे 40. एकूण 100 गुण जे आहेत ते तुम्हाला असणार आहे आणि 100 प्रश्न इथे तुम्हाला असतील. असा जो आहे तो CBT-1चा पेपर तुमचा असेल आणि हे जे आहे येणाऱ्या जाहिरातीत सुद्धा असंच नमूद केल्या जाऊ शकते. तर पहा, महत्त्वाचा विषय आहे गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य जागरूकता म्हणजे सामान्य ज्ञान. तर असे एकंदरीत तुमचे विषय आहेत. CBT-2 जो आहे, CBT-2 जर आपण पाहिलं तर गणित, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य जागरूकता यामध्ये फक्त प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. विषय जे आहेत ते तुमचे कॉमन आहेत. नंतर पहा, इथे जर आपण पाहिलं तर यामध्ये स्तर वेगवेगळे असतात. कारण की पोस्ट अगोदर कॉमन टेस्ट घेतली जाते CBT आणि नंतर जे आहे ते प्रत्येक पदासाठी TC-साठी जागा आहेत, क्लर्कसाठी जागा आहेत, सिनियर क्लर्कसाठी जागा आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत आणि त्याच्यासाठी असणाऱ्या लेवल देखील वेगवेगळ्या आहेत आणि त्यामध्ये तुमचं पेमेंट देखील वेगवेगळं होतं. पहिला जो पेपर आहे तो सर्वांचा कॉमन होतो. मात्र दुसऱ्या CBT-पासून तुमचे या ठिकाणी वेगवेगळे पेपर होतात आणि नंतर त्याचे जे आहेत ते स्किल टेस्ट वगैरे त्यात देखील वेगळ्या होतात. तर पहा, इथे तुम्ही स्तर 2 लेवल 2 मध्ये येणारे पद पहा. कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, लेखालिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ वेळ रक्षक 2, ट्रेन्स लिपिक आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क. तर पहा, हे जे आहेत हे लेवल 2 ची पोस्ट आहेत. लेवल 3 मध्ये जर आपण पाहिलं तर वाहतूक सहाय्यक हे पद येतं. लेवल 5 मध्ये जर आपण गेलो तर वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लर्क, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ वेळ रक्षक 5 आणि कमर्शियल अप्रेंटिस अशा जे आहेत ते 5 लेवल 5 मध्ये पोस्ट येतात. आणि 6वी जर स्तराची लेवल आपण पाहिली तर ती आहे डायरेक्ट स्टेशन मास्टर. असे एकूण विविध पद आहेत आणि त्यांच्या लेवल आहे, लेवलनुसार ते पद वेगवेगळे असते. नंतर पहा, कौशल्य चाचणी कोणासाठी आहे कोणासाठी नाही ते या पदांची माहिती दिलेली आहे की कोणत्या पदासाठी तुम्हाला काय काय द्यावं लागेल. तर कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आहे, ते CBT-1 देखील आहे, CBT-2 देखील आहे आणि टायपिंग कौशल्य चाचणी देखील आहे कारण की तुम्ही लिपिक आहात. नंतर पहा, लेखालिपिकसाठी देखील कॉमन आहे, कनिष्ठ वेळरक्षकसाठी कॉमन आहे, ट्रेन्स लिपिकसाठी देखील कॉमन आहे, कमर्शियल कम तिकीट लेखकसाठी देखील कॉमन आहे. या ठिकाणी इथे जो आहे तो वाहतूक सहाय्यकसाठी पहा, संगणक आधारित अभियोग्यता चाचणी. इथे तुमची टायपिंग टेस्ट आहे ती क्लर्कसाठी, पण जो वाहतूक सहाय्यक ही पोस्ट आहे यासाठी तुमची अभियोग्यता चाचणी होणार आहे. म्हणजे पाहू शकता पोस्ट बदलली की तुमची स्किल टेस्ट बदलली असं या ठिकाणी होत असते. तर पहा,
हे आहे संपूर्ण पोस्ट. बाजूला दिलेला आहे की CBT 1, CBT 2 आणि सर्वात शेवटी आहे तुमची स्किल टेस्ट. तर सर्वांची माहिती आपण पाहिलेली आहे. स्टेशन मास्टरपर्यंत संगणक आधारित अभियोग्यता चाचणी या ठिकाणी घेतल्या जाईल. नंतर पहा परीक्षेची तयारी कशी करावी. कॉमन प्रश्न आहे आणि याचे कॉमन जर आपण उत्तर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला दिसते की अभ्यासक्रम समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात पहिले समजून घ्यावा तुम्ही सिलेबस, कारण की कोणतीही परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर त्याचा सिलेबस माहीत असल्याशिवाय तुम्ही ती क्रॅक करू शकत नाही. म्हणून अगोदर सर्वात पहिले समजून घेणं आहे सिलेबस. अभ्यासक्रमाचे पूर्ण ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. कोणकोणते विषय आहेत आपल्याला, विषयावर देखील खोलवर कशा पद्धतीने विषय विचारला जातात ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण पूर्ण विषय करत असतो, कारण की हा जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट खूप मोठा असतो. एक जर तुम्ही सायन्स घेतलं तर सायन्स खूप मोठा आहे, पण रेल्वेच्या दृष्टिकोनातून जर सायन्सचा अभ्यास केला तर तो स्पेसिफिक होऊ शकतो आणि स्पेसिफिक केलेला अभ्यास हा कधीही जास्त केला जाऊ शकतो. सायन्सचे जर पूर्ण चॅप्टर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर मे बी तुम्हाला वेळ लागू शकतो, पण सिलेक्टेड काही टॉपिक्स असले की जे परीक्षेला वारंवार विचारले जातात ते जर तुम्ही टार्गेट ठेवून केले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेत गुण मिळू शकतात. नंतर पहा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. PYQ हे आपला आरसा असतो परीक्षेचा. PYQ वरून तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. सिलेबसवरून तुम्हाला हे कळतं की कोणते विषय आहेत, पण PYQ वरून तुम्हाला हे कळतं की त्या विषयाची खोली कितपर्यंत आहे, प्रश्न विचारण्याचं स्वरूप कसं आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी आहे, इझी लेवलचे प्रश्न आहे, मॉडरेट लेवलचे आहे की गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जे आहे ते ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे मॉक टेस्ट. जशी तुमची परीक्षा जवळ येणार आहे तशी तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता आणि त्यावरून तुम्हाला तुमचा अंदाज कळून जाईल की तुमचा अभ्यास हा किती झालेला आहे आणि कोणता टॉपिक तुमचा कमी आहे किंवा कोणत्या टॉपिकमध्ये जास्त अभ्यास तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे नियमित अभ्यास. नियमित अभ्यास केल्याशिवाय रिझल्ट नाही. अभ्यासात जी आहे ती रेग्युलरिटी तुम्हाला ठेवावी लागेल, तरच तुमची परीक्षा क्रॅक होऊ शकते. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. हा जो संपूर्ण आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे तो मागील जी जाहिरात आली होती त्याच्यावर ॲनालिसिस करून बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील किंवा याबद्दल तुमचे काही कमेंट्स असतील, सजेशन असतील, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.